अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर मंडळी, आज एक रहस्य आम्ही तुम्हाला सांगत आहोत आणि हे रहस्य फक्त योग्य वेळीच उलगडले जाते आणि ते रहस्य म्हणजे हा मंत्र आहे। स्वामींचे मंत्र खूपच रहस्यमय, प्रभावशाली आणि शक्तिशाली आहेत। हा मंत्र तुम्ही तुमच्या हृदयात सिद्ध करा आणि पहा चमत्कार। तुमच्या जीवनात रोजच चमत्कारिक चांगल्या घटना घडतील। या मंत्राच्या उच्चाराने करोडोचा लाभ, अनपेक्षित धनप्राप्ती होईल। तर मंडळी, तुम्हाला वाटत असेल की एवढं काय आहे या मंत्रात? हा मंत्र खरंच इतका सिद्ध आहे का आणि त्यातून एवढा चमत्कार होईल का? जर तुम्हाला या मंत्राची प्रचिती घ्यायची असेल तर तुम्हाला हा मंत्र संपूर्ण ऐकावा लागेल। बरेच लोक अविश्वास दाखवून अर्धवट सोडून जातात आणि मग त्यांना फायदा होत नाही। परंतु मंडळी, असे करू नका। हा मंत्र अतिशय प्रभावशाली आहे। ज्यांना योग्य मार्ग सापडत नाही, कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत, कष्ट करूनही हात रिकामाच राहत आहे, यांच्यासाठी हा मंत्र म्हणजे संजीवनी बुटीच आहे। या मंत्राच्या स्वरूपात प्रत्यक्ष स्वामीच तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे राहणार आहेत। मंडळी, या स्वामींच्या चमत्कारी मंत्रावर विश्वास ठेवा। हा मंत्र कोट्यावधी लोकांपैकी काही निवडक लोकांपर्यंतच पोहोचतो। तर मंडळी, आपण गडगंज श्रीमंत व्हावे म्हणूनच नाही, मानसिक समाधानासाठी, योग्य विचारांसाठी, आपल्यात चांगले बदल होऊन आपले आयुष्य योग्य मार्गावर चालण्यासाठी या मंत्राचे श्रवण करा, म्हणजे ऐका। हा मंत्र तुम्ही सारखा ऐकला नाही तरी चालेल, परंतु जेव्हा हा मंत्र ऐकाल तेव्हा मनापासून श्रद्धेने ऐका। मंडळी, हा मंत्र कमीत कमी 108 वेळा तर ऐकावा किंवा जप करावा असा संकल्प करा। या मंत्रामुळे तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जाते। जेव्हा आपण हा मंत्र मनोभावे स्वीकारतो तेव्हा आपल्या जीवनात स्वामी अदृश्य स्वरूपात येतात आणि आपल्या मनात एक दिव्य अलौकिक शक्ती जागृत होते। अनेक भक्तांनी स्वामींचा जप मंत्र करून स्वामींना आपल्या जीवनात समाविष्ट केले असून त्यांच्या चमत्कारिक आशीर्वादाचा अनुभव घेतला आहे। जेव्हा जीवनातील सर्व मार्ग बंद होतात तेव्हा एक मार्ग आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतो आणि तो म्हणजे स्वामी मार्ग। हा मंत्र जप तुम्ही करून पहा। जसं जसं आपलं मन या मंत्रामध्ये खोल जाऊ लागतं तसं तसं आपल्याला आपले अडथळे कमी झाल्यासारखे वाटतात। आपण अनपेक्षित प्रगती करत जातो। मनातील सर्व इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात। तुम्हालाही या चमत्कारिक मंत्राचा लाभ घ्यायचा आहे। मग आत्ताच हा मंत्र जप ऐकायला सुरुवात करा। तुमच्या मनातील सर्व प्रश्न मिटून जातील आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा त्वरित पूर्ण होतील। तर मंडळी, स्वामी शक्ती अफाट आहे। तुम्ही स्वामी शक्तीवर अविश्वास दाखवू नका, कारण अशक्य ते शक्य करतील स्वामी। ती एक अद्भुत शक्ती आहे जी मंत्र जपाने आपल्या आयुष्यात येते आणि आपले पूर्ण आयुष्यच बदलून जाते। आपण हळूहळू आध्यात्मिक होऊ लागतो। आपल्या मनातील लोभ कमी होतो, राग शांत होतो, पंचमहाभूतांवर पूर्ण प्रभुत्व आपल्याला करता येते आणि परिणामी आपण शांत होतो। आपले मन शांत होते, आपले मन स्थिर असते, ते एका ठिकाणी थांबत नाही। अनंत इच्छा मन बाळगते आणि मग त्या इच्छा नाही पूर्ण झाल्या तर आपण प्रचंड दुःखात बुडून जातो। परंतु मंडळी, जर स्वामी आपल्या जीवनात आले तर ते आपल्याला आधार देतात, आपले मन शांत करतात। याच मनाप्रमाणे लक्ष्मी सुद्धा स्थिर नसते। आज इथे तर उद्या तिथे असे लक्ष्मीचे असते। ती जर आपल्याला लाभावी असे आपल्याला वाटत असेल, आपल्या घरात स्थिर करायचे असेल तर स्वामींच्या मंत्र जपाचा आधार आपल्याला घ्यावाच लागेल। स्वामी म्हणतात, खूप खाच खळगे आहेत, ये माझा हात पकड, तू जीवनात कधीच पडणार नाहीस, मी तुला पडू देणार नाही। तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। त्याशिवाय तुम्ही स्वामींशी कसे जोडले जाऊ शकता। मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे, व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे।
मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि ज्या पण तुमच्या काही इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, दुःख आहेत, ते स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे दुःख कमी कर, हे संकट दूर कर, ही इच्छा पूर्ण कर. स्वामी भक्तवत्सल आहेत, ते तुमच्या इच्छा पूर्ण करतील, तुम्हाला मदत नक्कीच करतील. एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला. बाकीचा व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही मनातल्या मनात मंत्र जप करत दैनंदिनी कामं करता करता मंत्र जप करा आणि श्रवण देखील करा. तर मंडळी, पाहूया तो शक्तिशाली मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो सच्चिदानंदाय श्री स्वामी समर्थाय नमः।